नमस्कार, माझं नाव प्रणाली पाष्टे. मी बाय प्रोफेशन स्टाफ नर्स आहे आणि मी महाडला काम करते आणि मी राहते पनवेलला. ही माझी 7वी कॉन्फरन्स आहे. सांगायचं तात्पर्य की माझं जॉईनिंग डेट 15 जानेवारी 2025. माझं पहिलं टार्गेट होतं आग्रा आणि ते करताना म्हणजे माझी मैत्रीण नीलम जेव्हा माझ्या घरी आली आणि तिने मला ही कन्सेप्ट सांगितली. बाय प्रोफेशन स्टाफ नर्स असल्यामुळे प्रिव्हेन्शन काय असतं हे मला माहिती होतं, पण मला फिरायला खूप आवडतं. तर कॉन्फरन्स म्हटलं की एक वेगळीच मजा असते. त्यामुळे मी ती कन्सेप्ट ॲक्सेप्ट केली आणि कामाला सुरुवात केली. स्टार्टिंगला म्हणजे आग्रा कॉन्फरन्स करताना मला खूप प्रॉब्लेम्स आले, खूप रिजेक्शन आले आणि म्हणजे घरातूनच पहिली रिजेक्शन होते. कारण की मी गव्हर्नमेंट स्टाफ नर्स असल्यामुळे काय गरज आहे हिला उठाठेवा करण्याची, हिला तर चांगला पगार आहे तरी पण ही अशी करते. तरी पण मी ठरवलं की नाही, मला करायचं आहे, मला परदेशात फिरायला जायचं आहे. आणि मी आग्रा कॉन्फरन्स अचीव करून मलेशिया टार्गेट अचीव केलं आणि म्हणजे घरातल्यांना दाखवून दिलं. आणि त्याच्यानंतर माझा नवरा पण मला खूप विरोधी होता, म्हणजे घरातून खूप रिजेक्शन होते. आणि नंतरचं जे टार्गेट लागलं अलमाटी, तेव्हा मी ठरवलं की नाही, आता मी माझ्या नवऱ्याला अलमाटीला घेऊन जाणार, त्याच्याशिवाय शांत बसणार नाही. आणि मी माझं अलमाटी टार्गेट अचीव करून माझ्या नवऱ्याला अलमाटीला नेलं. पण अलमाटीवरून आल्यानंतर त्याच्यामध्ये एवढा बदल झाला की आता नेक्स्ट कॉन्फरन्स कुठली लागेल त्याची वाट बघत असतो तो. आणि आता म्हणजे हे जे टार्गेट आहे फिलिपिन्स टार्गेट, हे आम्ही दोघांनी काम करून अचीव केलेलं आहे. हा त्याच्यातला फरक खूप जाणवला आहे आणि आता आम्ही दोघंही फिलिपिन्सला जाणार आहोत.